हाय हॅलो नमस्ते. ही माझी छोटीशी क्यूट फॅमिली ज्यांच्यासोबत मी उन्हाळ्याची सुट्टी घालवली आहे आणि आता मी फायनली सासरी. तुम्हाला माहिती आहे का, पहिलं असं म्हणायचं मुलीला नांदायला जायला लागतं, मुलगी परक्याचं धन. ॲक्च्युली आता तसं राहिलेलं नाही आहे परक्याचं धन, कारण मुलगाही त्याच्या घरी नसतो कामानिमित्त बाहेर आणि मुलगीही त्याच्या माहेरी नसते, म्हणजे दोघंही नांदायला जातात तिसऱ्याच्याच कामाला. आणि हा रस्त्यात ना स्टॅच्यू हत्तीचा आहे, तो मला खूप आनंद देतो. तुम्हाला माहिती आहे का कुठं आहे असेल तर कमेंटमध्ये सांगा, कारण तो मला खूप आवडतो. त्याला मी हत्ती चौक म्हणते. तिथून पुढं आल्यावरती एक तुम्हाला आठवण सांगते लहानपणीची. आपण जेव्हा आजोळी जायचो किंवा मावशीच्या घरी जायचो ना, तेव्हा पहिली आपल्या रस्त्याच्याकडे अशी वडाची उंच झाडं असायची ज्यांच्या पारंब्या, आणि आपल्या गाडी पुढं पळायची, झाडं मागं पळायची. तेव्हा अरे झाडांना ही पाय असतात का? आणि तेव्हा आपल्याला विज्ञान एवढं कळत नव्हतं. पण एक सांगू का, ते हा गारव्यातून जो प्रवास व्हायचा ना, तो खूप सुखकारक होता, जो आता राहिलेला नाही आहे. कारण कन्स्ट्रक्शनच्या जमान्यात झाडं तर गेलीत आपली जुनी, आणि म्हातारी माणसात जुनं ते सोनं आहे. आणि खरंच ते सोनं होतं एसीला मागं सारणार. आणि ही नारळाची झाडं कोणत्या रोडला आहेत ते कमेंटमध्ये सांगा.